So again I am back with another review. Yes. बोला ज्योतिताई, काय काय त्रास होता तुम्ही आला माझा हात दुखत होता खूप. ऑपरेशन झालेलं होतं 2 वर्षापासून, गाडीवरून पडलेली होती मी, तेव्हापासून माझा हात दुखत होता. ऑपरेशन झालं त्याच्यानंतरही मला काहीच फरक पडला नाही. तेव्हा मी या मॅडमकडे आली. त्याच्यानंतर मला त्यांनी जी ट्रीटमेंट त्या आल्या तर त्यांना इकडे TFCC म्हणतो ते ऑपरेट झालं होतं. तो प्रॉब्लेम तो नव्हता त्यांचा, म्हणजे त्यांना वाटतं की तो होता, पण तो म्हणजे बराच सॉल्व्ह झाला पोस्ट ऑपरेटिव्ह. पण बेसिकली त्या ज्या पडल्या होत्या त्याच्यामुळे त्यांचं नेकचा मसल टाईट झालं होतं. तो नेकचा मसल टाईट झाला होता आणि त्यांच्या इथे पण स्कलला पण तो मार लागला होता त्यांना. तर त्याच्यामुळे काय झालं की ते सतत ते रेफर्ड पेन खाली येत होतं आणि त्यांना फील होत होतं की माझं ऑपरेटिव्ह झालं आहे, माझं ते झालेलं आहे, ते बरंच नाही आहे. बट इट वॉज नॉट दॅट गिव्हिंग ट्रबल. इट वॉज पहिले वी स्टार्टेड विथ दिस, पण इट वॉज फ्रॉम हर स्कल. आणि आम्ही फिजिकल केलं, पण तरी म्हणजे काय व्हायचं की म्हणजे त्या दुसऱ्या गावाहून येतात, ऑलमोस्ट 100 किलोमीटर दूर आहे कन्नड. तर आम्ही करायचो तेव्हा बरं, नंतर परत सुरू करायचो तेव्हा परत सुरू. मग मी त्यांना नाही, त्यांची हर बॉडी वॉज टेलिंग मी की त्यांना अप्लाइड फिजिओलॉजीच पाहिजे. मग आम्ही जेव्हा ते दिलं आणि जेव्हा आम्ही त्यांचे स्कल बोन्स जे आहे तिथे स्फिनॉइड आहे, स्फिनॉइड इथमॉइड यांना मी ऑक्सिपुट सोबत आणि फ्रंटल आणि परायटल यांच्यासोबत मी जेव्हा मोबिलाइज केलं तेव्हा त्यांना ते बरं वाटलं. आणि हे सगळे कॉर्डिनेट्स आम्ही अप्लाइड फिजिओलॉजीच्या थ्रू काढले, त्यांचे जे कॉर्डिनेट्स आले. आणि फिजिकली आम्ही करत होतो, बट लाईक म्हणजे इट वॉज स्टील हर नेक. म्हणजे वी नेवर थॉट की, आणि त्या म्हणायच्या की आणि माझा चेहरा पण सुजलेला दिसायचा इथे, पण त्यांनी सांगितलंच नाही मला की त्यांच्या इकडे पण मार लागला. तर बोन्स जे स्कलचे होते ना ते थोडेसे मिसअलाइन झाले होते बाय 1 डिग्री, आणि त्याच्यामुळे कम्प्लीट कायनेटिक चेन त्यांची इकडची अफेक्टेड होती. तर ती वी कुड ट्रीट हर फ्रॉम द रूट विथ अप्लाइड फिजिओलॉजी. अदरवाईज त्यांना थोडं मधून त्रास तर होतच होता हाताचा. म्हणजे जरी आपण फिजिकल केलं त्यांना, आम्ही न्यूट्रिशनली पण आम्ही त्यांना सगळं केलं तरी थोडं होताच. आता ते ऑलमोस्ट 15 डेज नंतर आले आहेत आणि शी इज मच बेटर. थोडं एक्झर्शन केलं तर त्यांना दुखतंय, पण म्हणजे दॅट विल टेक टाइम. थोडी स्ट्रेंथ आली, स्ट्रेंथनिंग करावं लागेल की तो सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण म्हणजे आय एम व्हेरी हॅपी की त्या एवढ्या दुरून रोज आल्या. तुम्हाला काय बोलायचं? बोला ना, मीच बोलली आहे पुन्हा. म्हणजे मला अप्लाइड फिजिओलॉजीचं सांगा. खूप छान वाटतंय आता. म्हणजे बरंच 80% तरी फरक पडलाय मला, कारण माझं सारखं पेन, काम करू नाही करू तरी पण पेन होतच राहायचं. त्यामुळे खूप छान असा फरक पडलाय मला. थँक्यू.